तर आता आपण वाळकेश्वरचं इथे कसं जायचं ते सांगते मी. ग्रँड रोड स्टेशनला उतरले, तिथून मग प्रायव्हेट टॅक्सी पण करू शकतो किंवा मग बस पण आहे तिथून यायला. तर मी प्रायव्हेट टॅक्सीने आले, तर टॅक्सीचा लास्ट स्टॉप इथे आहे आणि इथून मग आपल्याला त्या राईट साईडला जायचं आहे. तिथून थोडं 5 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं भटकी सोनू या चॅनलमध्ये. तर आज मी आलेले आहे मुंबई येथील वाळकेश्वर मंदिरामध्ये आणि इथे आता तुम्ही बघू शकता बाणगंगा तलाव आहे हा इथे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते वाळकेश्वर नाव कसं पडलं. तर वाळकेश्वर म्हणजे वाळूपासून बनलेलं शिवलिंग, त्याला प्रभू श्रीरामांनी बनवलेलं. असं म्हणतात की ज्यावेळेस रावण सीतामाईने इथून घेऊन जात होता त्यावेळेस प्रभू श्रीराम त्यांना शोधत असताना इथे थांबले होते आणि त्यावेळेस असं त्यांनी साक्षात्कार झाला होता, म्हणजे त्यांना की इथे भगवान शिवांची आराधना करायची होती त्यांना. तर त्यांनी त्यावेळेस लक्ष्मणांना सांगितलं होतं की शिवपिंड घेऊन या म्हणून. तर शिवपिंड आणेपर्यंत लक्ष्मणांना थोडासा वेळ झाला. तर मग प्रभू श्रीरामांनी इथे वाळूपासून शिवलिंग बनवलं होतं, म्हणून ते वाळूपासून बांधलेलं शिवलिंग, म्हणून तेव्हापासून या स्थानाचं नाव पडलं वाळकेश्वर. वाळुकेश्वरचं बदल होऊन मग ते वाळकेश्वर झालं. मग ते वाळकेश्वर म्हणून प्रचलित झाले आता पुढे. मंडळी तुम्ही बघू शकता की आता मी बाणगंगा तलावाच्या इथे आहे, वाळकेश्वरच्या इथेच आहे. तर इथे ज्यावेळेस प्रभू श्रीराम वास्तव्यास होते, म्हणजे विश्रांतीसाठी थांबले होते, त्यावेळेस त्यांना तहान लागली होती आणि त्यांनी इथे तेव्हा वाळूच होती आणि वाळूमधून पाणी, वाळूच्या इथे कुठे पाण्याचं नसतं स्थान. तर त्यावेळेस त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी बाण मारला होता. तर तिथून गंगा प्रकट झाली होती, म्हणून मग ते बाण मारून गंगा प्रकट झाली होती, ते बाणगंगा असं नाव त्याला प्रचलित झालंय. आता तुम्ही गायमुख बघू शकता तिथे, ते बघा तिथे गायमुख आहे, त्यात इथून गंगा प्रवाहित होते. तर ते पाणी अजून चालूच आहे, म्हणजे तिथून पाणी चालूच असतं. तर हा समोर बघा बाणगंगा तलाव. इथे वातावरण पण खूप शांत आहे आणि इथे दिवाळीमध्ये पाडव्याला आरती असते. जशी गंगा आरती होते तशी मग दिवाळीमध्ये इथे गंगा आरती होते. एकदा ती दिवाळीमध्ये ती गंगा आरती बघायला पण नक्कीच या. तर ह्या बाणगंगेच्या तटावर भरपूर मंदिर आहेत, म्हणजे जसं की आता मला येताना गणपती बाप्पाचं मंदिर लागलं, पुढे महालक्ष्मी मंदिर आहे, बालाजी मंदिर आहे, अशी भरपूर मंदिरं आहेत. जवळजवळ 40-50 मंदिरं आहेत इथे.